टुडे आय एम व्हेरी हॅपी. आणि ही फिलिंग मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. मी असं का म्हणते आहे यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ऑफकोर्स तुम्हाला हेल्पफुल असणार आहे. तर चला सांगते मी स्टोरी काय आहे. तर काय होतं ना, सगळ्या मुलांसारखी माझी मुलगीसुद्धा नॉर्मलच होती आणि तिच्यामध्ये ॲक्टिव्हिटीसुद्धा नॉर्मलच होत्या, जे सर्व नॉर्मल बेबीज करतात ना, सेम तसंच. पण तिच्यामध्ये एक प्रॉब्लेम होतं, ती टो वॉकिंग करत होती, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तुम्हाला. ॲक्च्युली ती टो वॉकिंग करायची म्हणून आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं की ती असं का करते आहे. आणि जेव्हा पण तिला चालवलं की ती टोवरच चालायची, म्हणून इतकं टेन्शन घेऊन घेतलं होतं ना. पण टेन्शन हे नव्हतं की ती टो वॉकिंग करायची, टेन्शन तर लोकांचा बोलण्याने यायचं. कोणी पॉझिटिव्ह मोटिवेट करायचं तर कोणी निगेटिव्ह डिमोटिवेट करायचं. या सगळ्या गोष्टीचा आमच्या डोक्यावर इतकं परिणाम झालं होतं की आम्ही तिचं MRI करायला सुद्धा निघालो होतो आणि डॉक्टरांशी सल्लासुद्धा घेतलं होतं. नेक्स्ट डे MRIची सगळी प्रिपरेशन झाली होती आणि फर्स्ट डे तिने चालायला सुरुवात केली होती. आम्ही इतके सरप्राईज झालो की खूप जास्त. आणि हो, इथपर्यंतचं प्रवास सोपं नव्हतं आमच्यासाठी पण, ॲज अ पॅरेंट्स आणि माझ्या मुलीसाठी पण. एक सांगू का, प्रत्येक बाळ हे डिफरंट असतं आणि प्रत्येक बाळाची ग्रोथ सायकल ही डिफरंट असते. जसं की कोणी लवकर बोलायला लागतात तर कोणी उशिरा बोलायला लागतात, कोणी लवकर चालायला लागतात तर कोणी उशिरा चालायला लागतात. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. आणि हो, तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल की मी माझ्या मुलीची टो वॉकिंग कशी सोडवली, काय काय प्रयत्न केले, काय एक्सरसाइज केली, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.